नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. कापसाला 14,000 भाव आणि सोयाबीनला 8,000 भाव द्या. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांची सरकारला मागणी. राज्य सरकार जातींमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. अनिल देशमुखांचा अकोल्यात घणाघात. अकोला शहरात एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरी, भेळ, चहा विकत व्यक्त केला रोष. आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा. जिल्ह्यात सर्वत्र पसरली धुक्याची चादर. मंगळवारी 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणि आता सविस्तर वृत्त. 10 वर्षांआधी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीच्या माध्यमातून सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याची घोषणा केली होती. आता फडणवीस उपमुख्यमंत्री असल्यानं कापसाला 14,000 रुपये भाव द्यावा आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांनी सरकारकडे केली आहे. जातींमध्ये भांडण लावण्याचं काम सध्या राज्य सरकार करत असल्याचा घणाघात आरोप देखील अनिल देशमुखांनी यावेळी केला. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजितदादांना साईडलाईन करत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. कोणावर? मी पहिले सांगितलं की तुमच्याशी समझोता कोणत्याबद्दल करणार नाही म्हणून. तुम्हाला जे काय करायचं ते करा. मी जर समझोता केला असता तर मला जेलमध्ये जायची पाळी आली नसती. मी सुद्धा सरकारमध्ये सामील झालो असतो, मंत्री असतो आज. हे जे आमचे जे सहकारी गेले हे काही प्रेमापोटी नाही गेले. हे अनिल देशमुखला जसा त्रास झाला तसा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून सर्व आमचे सहकारी, आमचे जे जुने नेते सगळं तिकडे गेले. तुम्हाला भेटायला एवढ्या तिकडे गेले, तुम्हाला भेटायला आले किंवा जेलमध्ये कसा त्रास होतो काय असं विचारलं का तुम्हाला? त्यांनी सांगितलं कसं कसं ते आले विचारायला कैसी तकलीफ होती कर की हमको होता. ते ऐकूनच गेले तिकडे. सांगणं चुकीचं झालं का? खरं सांगणं चुकीचं झालं का? काय नाही, मी त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आता मला काय म्हटलं एवढे एकदम घालून पळून जातील म्हणून. राज्य शासनात कशा पद्धतीनं जातीमध्ये भांडणं लागतील या दृष्टीनं राज्य शासनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न याच्यासाठी आहे की त्यांना माहीत आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहे जनतेचे लोकांचं शासनासमोर, याच्याकडे लोकांचं लक्ष यांच्याकडे भरकटावं आणि दुसऱ्या प्रश्नाकडे ते लक्ष न्यावं यासाठी संपूर्ण उद्योग जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम राज्य शासन करत आहे. तुम्हाला माहिती आहे ते पहिली जेव्हा जरंगे पाटलांनी तिथे आंदोलन केलं होतं त्यावेळेस अमानुषाचा अत्याचार झाला होता. जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांनी तिथे लाठी हल्ला केला. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं अमानुष जेव्हा पोलीस लाठी हल्ला करतात एकाच्या SP-ची हिंमत असेल की स्वतःच्या अधिकारात अशा पद्धतीचा अमानुष लाठी हल्ला तो करू शकतो? जोपर्यंत SP-ला वरतून आदेश नाही, गृहमंत्र्याचे आदेश नाही, तोपर्यंत अशा पद्धतीनं अमानुष लाठी हल्ला जो आंदोलकांवर केला होता तो कोणता SP करू शकत नाही. खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रासमोर इतके मोठे प्रश्न आहे सध्या. तुम्ही अतिवृष्टीचा प्रश्न आहे, आज पाहिलं केव्हापासून कशी अतिवृष्टी चालू आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं सोडून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला तिकडे चालले, तेलंगणाला चालले, अजून कुठे दुसऱ्या राज्यात जातील. भाषणामध्ये सांगितलं की 10 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी दिंडीचं आयोजन केलं होतं आणि त्या दिंडीमध्ये त्यांनी मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची देवेंद्र फडणवीसला मागणी आहे की तुम्ही जी मागणी 10 वर्षापूर्वी केली होती, आज आम्ही तुम्हाला मागणी करतो की कापसाला 14,000 रुपये सरकारने भाव दिला पाहिजे आणि सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे. अकोला शहरातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 35 दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारलंय. या आंदोलनाचा गंभीर परिणाम आता आरोग्य सेवेवर दिसू लागलाय.
या आंदोलनामुळे शस्त्रक्रिया, आयुष्यमान कार्ड, गोल्डन कार्ड आणि लसीकरण अशा विविध आरोग्य सेवा ठप्प पडल्या आहेत. या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्यानं आंदोलकांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन पुकारत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 1 महिन्यापासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. आंदोलनस्थळी एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं, मात्र शासन आणि प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यानं आता आरोग्य सेवेचं कामकाजही बंद करण्यात आल्यानं ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं चित्र आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी परिचारिका, जीएनएम, एलएचडी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि एनएचएम अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर समायोजन करण्याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. या आंदोलनात 800 पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय. तापमानात घसरण नोंदवण्यात आली असून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अकोल्यात गुलाबी थंडी आणि दाट धुके असं मनमोहक वातावरण अनुभवायला मिळत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा वाढलाय. जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. रविवारी 31.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं होतं, तर या 3 दिवसात 12 अंश सेल्सिअस तापमानात घसरण झाली असून 20 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं. तर मंगळवारी 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबरडं मोडलं आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि लोणार तालुक्यातील पळसखेड, चक्का, गोळेगाव, तुळजापूर, सोनोशी आणि किनगावराजा मंडळात लिंबू आणि बोराच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस बरसला. त्यामुळे उभं पीक अक्षरशः आडवं झालं आहे. खरीप हंगामातील कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असतानाच पुन्हा रबीत निसर्ग कोपला. 26 नोव्हेंबर रोजी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा आणि त्यासोबत मुसळधार पाऊस झाला. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार तालुक्यात पळसखेड, चक्का, गोळेगाव, तुळजापूर, सोनोशी, किनगावराजा मंडळात लिंबू आणि बोराच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस बरसला. त्यामुळे उभं पीक आडवं झालं. भाजीपाला, तूर, कपाशी, कांदा, ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचं प्रचंड नुकसान झालं. नेटशेड गाराच्या ओझ्यानं फाटल्या. यामध्ये असलेली मिरची, टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालं. या परिसरात जवळपास 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. किमान उत्पादनापासून जवळपास 15 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले असते. कंपनीनं थेट मदत करावी आणि शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. माझ्याकडे नेटा 4 आहे. माझ्याकडे मैको कंपनीच्या 4 नेटा आहे आणि आज माझ्या मैको कंपनीच्या 4 नेटातला 1 रुपया सुद्धा या ठिकाणी वसूल होऊ शकत नाही. मी कंपनीला विनंती केली, मला काहीतरी मदत करा. कंपनीने डायरेक्ट हात वर केले, 1 रुपया देऊ शकत नाही म्हणे. आणि माझ्या आज रोजी 1 रुपया शेतात वसूल होत नाही. एका नेटाला 1.5 लाख रुपये खर्च आला. माझे 4-6 लाख रुपये गेले. माझी 16 बॅग कपाशी आहे, एकही त्यातलं बोंड वेचले गेलं नाही. माझा हरभरा पूर्ण गेला, गहू पूर्ण गेला, शाळू पूर्ण गेला. आज रोजी जर माझ्या गावामध्ये जर माझ्यासोबत दुसरे शेतकरी जर नसते तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतं. मला माझ्यासोबत असणारे सरपंच व माझे शेतकरी यांनी सहकार्य केलं की तू तसं करू नको. यांनी मी त्याला सहकार्य केलं, त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून आज या ठिकाणी मी तुमच्याशी बोलत आहे. नाही तर मी आज या ठिकाणी जगलो नसतो. आमच्या तालुक्यामध्ये एवढं असं नुकसान झालं. गहू, शाळू, कपास हे काहीच घरी म्हणजे कपास काहीच घरी आला नाही.
10 थैल्या होत्या, एक वेचणी झालेली नाही आणि 7-8 नेट होते. त्यातलं म्हणजे पोलन हे खर्च पाणी सगळं होईल. एका नेटाला किमान 1.5 लाख मजुरी गेली. त्याचं रुपयाचं बी घरात येण्याचं काहीच हे नाही. सरकारनं काहीतरी मदत करावी अशी मागणी आहे आमची. शेतकऱ्यांच्या सीडनेटला विम्याचं संरक्षण नसल्यानं त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. येत्या अधिवेशनात या संदर्भात आपण आवाज उठवणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलढाणा इथं शेतकऱ्यांशी बोलताना दिली. जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. शेडनेटला इन्शुरन्स नाही, मला वाटतं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि ह्या शेडनेटला सुद्धा इन्शुरन्स असलं पाहिजे. त्यासाठी निश्चित अधिवेशनात आवाज उठवला जाईल. एक दुसरी गोष्ट, इथं बीज उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर बीज उत्पादन करून घेतात. शेतकऱ्याच्या जीवावर मोठे होतात. या शेतकऱ्यावर जर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, भले तो निसर्गाने केला असेल, तर त्याच्यासाठी या कंपन्यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील. ते सुद्धा मी भाग. बुलढाणा जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्यापही शासकीय मदत मिळालेली नाही. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पूरग्रस्त उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी पूरग्रस्तांच्या तक्रारींचं निवारण येत्या 8 दिवसात करावा आणि न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने होणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली होती. यात हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हजारो लोक बेघर झाली. गुरंढोरं मोठ्या प्रमाणात मृत पावली. सर्व पक्षीय नेत्यांनी गावागावात भेटी दिल्या. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल अशा आशेत शेतकरी वाट पाहून होते. मात्र अनेक पात्र शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यानं पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि पूरग्रस्तांनी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शनं केली. त्यावेळी पूरग्रस्तांच्या तक्रारींचं निवारण येत्या 8 दिवसात करून न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गानं होणार नाही आणि त्याला शासन प्रशासन जबाबदार राहील असा इशारा प्रसेनजित पाटील यांनी दिला. जळगाव जामोद तालुक्यामध्ये 22 जुलैला जो अतिवृष्टी झाली त्यापासून बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे जे खरडून गेल्याचे पंचनामे किंवा पीक नुकसानीचे पंचनामे जे झालेले आहेत, आम्हाला मिळालेली माहिती आणि इथं बागेत जमलेले सर्व कास्तकार ते स्पष्ट सांगत आहेत की त्यातलं अनेक लोकांचं यादीमध्ये नावच नाही आलेलं. म्हणजे पंचनामे शेत वाहून गेलेलं आहे, पीक वाहून गेलेलं आहे, मग त्या यादीमध्ये पठ्ठ्यात त्यांनी प्रशासनानं नावच टाकलेलं नाही आहे. काही लोक म्हणत आहेत आमचं यादीत नाव आहे, पण आम्हाला जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे तेवढं आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही, शासकीय नियमाप्रमाणे ती मिळायला पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे पंचनामा करताना कास्तकारांनी तलाठ्याजवळ किंवा संबंधित अधिकाऱ्याजवळ कोऱ्याच्या त्यांनी आमच्या सह्या घेतल्या आणि ते काय लिहिलं की त्यांचं यांना देखील माहीत नाही आहे. पंचनामा करताना नियम आहे, एक कॉपी ज्या ठिकाणचा पंचनामा करतो, एक कॉपी त्या पंचनाम्याची त्या कास्तकाराला, त्या संबंधित व्यक्तीला दिली पाहिजे. की अशी कोणत्याही प्रकारची यादी त्यांना ती कॉपी दिलेली नाही आहे. काही लोकांचे विहिरी खचलेले आहेत, त्याचा कुठं उल्लेख नाही आहे. म्हणजे असा एकूण हा प्रकार पाहिला तर अतिशय गजब हा प्रकार आहे. एवढं मोठं संकट आमच्या भागात आलं होतं जळगाव संग्रामपूरमध्ये, इतिहासामध्ये एवढं मोठं संकट कधी आलेलं नव्हतं. अशाही वेळेला जर शासन आमची चेष्टा करत असेल, आमची थट्टा करत असेल, तर आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव येथील घरासमोर उभे असलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली, तर दुसऱ्या एका प्रकरणात मंदिरातील दानपेटी देखील चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार देगाव येथील सोपान पांडुरंग आसोलकार यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी त्यांच्या घरासमोर उभी ठेवली होती. 27 नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. या प्रकरणी बाळापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर देगाव येथील शंकर महाराज मंदिरातील दानपेटीतील 3 ते 4 हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणी बाळापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.
अरे सुनो, हाँ, त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ। देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो। यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ, लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा। अरे वाह, ये तो एकदम आसान है। अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर। तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोला शहरातील मलकापूर भागात पत्नीच्या पूर्व पतीमुळे पती पत्नीचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे पतीनं पत्नीला मारहाण केल्यानं पत्नीनं आपल्या पूर्व पतीच्या मदतीनं पतीला मारहाण केली. या प्रकरणी खदान पोलिसांनी परस्परांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर भागात राहणाऱ्या 42 वर्षीय पत्नीनं दिलेल्या तक्रारीनुसार तिचे एका व्यक्तीसोबत 2019 मध्ये लग्न झाले, परंतु काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू आहे. पतीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्यानं संतप्त झालेल्या पत्नीनं सकाळी वाद घालून शिवीगाळ केली आणि मारहाण केली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पतीनेही पत्नी आणि तिच्या पूर्व पतीविरोधात तक्रार दाखल केली असून पत्नीनं आपल्या पूर्व पतीच्या मदतीनं पतीला मारहाण करत गंभीर जखमी केलं. पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नी आणि तिच्या पूर्व पतीविरुद्ध देखील गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसानं बाळापूर मतदारसंघातील अनेक गावातील फळबाग पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत सापडले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पातूर, बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे कपाशी, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसासोबतच विजांच्या कडकडाटांसह वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं बाळापूर तालुक्यातील अनेक गावात लिंबू, संत्रा, पेरू आदी फळबाग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सध्या तुरीचे पीक जोरावर असून तुरीला शेंगा सुद्धा लागली आहे. 2-3 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. पहिलेच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पुन्हा एकदा आसमानी संकटात आणि नैसर्गिक लहरीपणाला बळी ठरत आहे. पातूर तालुक्यातील वादळी पावसामुळे शेतातील सौर कनेक्शनचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच फळबाग शेतकऱ्यांचे सुद्धा पुन्हा एकदा नुकसान झाले असून पातूर, बाळापूर तालुक्यासह मतदारसंघातील इतर गावातही झालेल्या नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केली आहे. अकोला शहरातील जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरी रस्त्यावरील नालीचं बांधकाम करण्यात येत आहे. मात्र संबंधित ठेकेदारानं रस्त्यावरील धापे तोडल्यामुळे एक 4 चाकी वाहन नालीत कोसळलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अकोला शहरातील जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरी रस्ता हा वर्दळीचा असल्यामुळं या संदर्भात न्यायालयानं या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे तातडीने आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र अद्यापही महापालिकेनं न्यायालयाच्या आदेशावर कारवाई केली नाही. अतिक्रमणामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरून जाणारे एक 4 चाकी वाहन थेट नालीत कोसळले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित ठेकेदारानं कुठलेही निदर्शक फलक न लावल्यानं हा अपघात झाला आहे. हा रस्ता अतिक्रमणामुळे अतिशय अरुंद झाला असून हा रस्ता नॅशनल हायवे क्रमांक 6 ला जोडला जातो. जवाहरनगर ते शासकीय दूध डेअरीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयानं दिले असल्यावरही महानगरपालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक सेवाविषयक समस्या प्रलंबित आहेत. प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊन देखील आणि चर्चा करून देखील या समस्या निकाली निघालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयासमोर
धरणे आंदोलन करण्यात आलं. शिक्षकांना शिक्षकेतर कामे देऊ नये, जुनी पेन्शन लागू करा यासह इतर मागण्यांसाठी शिक्षकांनी धरणे आंदोलन पुकारलं. या धरणे आंदोलनात राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रकाश चतरकार यांच्यासह माजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे, डॉक्टर अशोक कोंबळे आणि अनेक समविचारी शिक्षक संघटनांनी पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला. अकोला जिल्ह्यातील 52 पैकी 51 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीची घोषणा करण्यात आली होती. या मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या सवलती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये 1021 मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय महसूल आणि वन विभागामार्फत गेल्या 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महसूल मंडळांमध्ये अकोला जिल्ह्यातील 52 पैकी 51 महसूल मंडळांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 7ही तालुक्यांपैकी 51 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या विविध 8 सवलती लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी संबंधित विभागांना दिला आहे. जिल्ह्यामध्ये रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचे एक माध्यम म्हणजे मीडिया आणि या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेपर्यंत संवाद साधणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आज आपण इथे जमलेलो आहोत. आपण ओळख सुरू करण्यापूर्वी मी माझी ओळख आपल्याला पहिल्यांदा करून देतो. मी अजित कुंभार 2015 बॅचमध्ये माझं IAS साठी सिलेक्शन झालं आणि महाराष्ट्र कार्ड मिळालेलं आहे. त्यापूर्वी मी 2014च्या बॅचमध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस IPS साठी. अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला कृषी विद्यापीठाचे विविध विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. आत्मनिर्भर राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून कृषींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामविकासासोबतच राष्ट्र विकासामधील आपलं योगदान अधिक क्षमतेनं सिद्ध करावं असं प्रतिपादन महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावतीच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक दीपक वानखेडे यांनी केलं. याप्रसंगी विचारमंचावर संचालक शिक्षण डॉक्टर श्यामसुंदर माने, विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर धनंजय उंदीरवाडे, सहयोग्य अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश नागरे, कुलसचिव सुधीर राठोड आदींची उपस्थिती होती. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. कापसाला 14,000 भाव आणि सोयाबीनला 8,000 भाव द्या. राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख यांची सरकारला मागणी. राज्य सरकार जातींमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. अनिल देशमुखांचा अकोल्यात घणाघात. अकोला शहरात NHMच्या कर्मचाऱ्यांचं गेल्या 35 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू. अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. NHMच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरी, भेळ, चहा विकत व्यक्त केला रोष. आणि अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा. जिल्ह्यात सर्वत्र पसरली धुक्याची चादर. मंगळवारी 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.